मुंबईत मराठी शाळा मरणासन्न अवस्थेत. विद्यार्थीच नसल्यामुळे मराठी शाळा पडल्यात ओस. मराठी भाषिक राज्यातील मराठी शाळांची दुर्दशा. यासाठी केला होता का संयुक्त महाराष्ट्राचा अट्टहास? शाळा क्रमांक 1 शारदा सदन शाळा गिरगाव. 5 वर्षांपूर्वीची विद्यार्थी संख्या 2500. आत्ताची विद्यार्थी संख्या 100. मराठमोळ्या गिरगावातली ही शारदा सदन शाळा. 1933 साली बापूसाहेब फडणीस यांनी मुलींच्या शिक्षणासाठी ही शाळा सुरू केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची आई रजनी तेंडुलकर याच शाळेत शिकल्या. अभिनेत्री उषा नाडकर्णींसह अनेक मान्यवर या शाळेतून शिकले, सवरले. सध्या मात्र या शाळेची अवस्था ही अशी आहे. 1ली ते 10वी साठी असलेल्या या शाळेत आता केवळ 8वी ते 10वी असे 3च वर्ग उरलेत. काही वर्षांपूर्वी याच शाळेत तब्बल 52 तुकड्या भरायच्या. यासाठी जवळपास 50 शिक्षक होते. पण आता 3 वर्गांसाठी 4 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापिका शाळा चालवतायत. आणखी 3 वर्षांनंतर ही शाळा अस्तित्वात असेल का हा प्रश्नच आहे. याच शाळेची माझी विद्यार्थिनी आहे उषा नाडकर्णी, ज्या अभिनयाच्या क्षेत्रात मोठ्या आहेत, त्याही ह्याच शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. तशी बरीच नावं आपल्याला घेता येतील. परंतु आज अशी स्थिती आहे की ही शाळा आता फक्त 8वी, 9वी, 10वी अशा 3 वर्गात भरते. या शाळेचे शिक्षक रस्त्यावर राहणाऱ्या मुलींना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन शाळेत प्रवेश देतात. त्यांचा गणवेश, साहित्य इतकंच काय तर बसचा पासही स्वयंसेवी संस्थेकडून विद्यार्थ्यांना मिळावा यासाठीही प्रयत्न करतायत. मात्र परिस्थितीत फरक पडलेला नाही. अतिशय कठीण. कारण हल्ली आता आम्ही ज्यावेळेस म्युन्सिपाल्टी शाळांमध्ये जातो त्या शाळांमध्ये सुद्धा मुलं कमी झालेली आहेत. त्याच्यामुळं मग आता ह्या शाळांना सुद्धा तो प्रॉब्लेम सध्या तो जाणवतोय. कुणी शैक्षणिक साहित्य असेल, बसचा पास असेल, अशा प्रत्येक शाळा मग आता हल्ली त्यांना पण पर्याय उरलेला नाहीये आणि मग अशी स्पर्धा प्रत्येक शाळेमध्ये चालू झालेली आहे. शाळा नंबर 2 चोगले मराठी शाळा बोरिवली. 5 वर्षांपूर्वीची विद्यार्थी संख्या 2000. आत्ताची विद्यार्थी संख्या 950. या शाळेची परिस्थिती ही फार काही वेगळी नाही. गायक अवधूत गुप्ते, लेखक गणेश पंडित, संगीतकार गुरु ठाकूर अशा सेलिब्रिटींनी या शाळेत धडे गिरवले. मात्र आता शाळेची विद्यार्थी संख्या झपाट्यानं घटतेय. मराठीचा कंठशोष करणाऱ्यांची मुलं आहेत तरी कुठे असा सवाल या शाळेला पडलाय. 5 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर जी संख्या असेल त्याच्या साधारण जवळजवळ 60% पर्यंत आले. म्हणजे 40% तर कमी झालेली आहे ॲडमिशन. कारण हेच आहे, ह्याने इंग्लिश मिडियमला घातलं म्हणून मी घालायचं असं आहे. त्याच्यामागे विचार काहीही नसतो. शाळा नंबर 3 साने गुरुजी शाळा दादर. 5 वर्षांपूर्वीची विद्यार्थी संख्या 800. आत्ताची विद्यार्थी संख्या 250. दादर शिवाजी पार्कचा हा अस्सल मराठमोळा परिसर. 1940 साली स्वातंत्र्यवीर प्रकाश मोहाडीकर यांनी ही मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. गेल्या वर्षी शाळेत नर्सरीसाठी केवळ 1च विद्यार्थ्यानं प्रवेश घेतला होता. त्यामुळे यंदापासून नर्सरी प्रवेश बंद करण्याचा निर्णय शाळेनं घेतलाय. संस्थेने विचार केला की एका मुलासाठी आपण शाळा कशी चालवायची. नंतर नर्सरीचा वर्ग बंद झाला. पुढल्या वर्षी ज्युनियरला मुलं नाहीत, मग ज्युनियर बंद होणार. त्याच्या पुढल्या वर्षी सिनियर बंद होणार आणि मग पुढे 1ली, 2री, 3री आणि जवळजवळ 10-12 वर्षानंतर शाळेचं अस्तित्व नाहीसं होईल असं मला तरी वाटतं. शाळा नंबर 4 शेठ एम.ए. मराठी शाळा अंधेरी. एकेकाळी दर्जेदार शिक्षण देणारी शाळा असा या शाळेचा लौकिक. पालिकेच्या शाळेत 7वी पर्यंत शिकलेले विद्यार्थी 8वी साठी या शाळेत प्रवेश घेत होते. पण आता ती संख्याही कमी होतीये. मुंबईतल्या या प्रातिनिधिक 4 शाळा अशा अनेक मराठी शाळा सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या कलकलाटानं भरलेल्या या शाळांना, शिक्षकांना काय बरं वाटत असेल. एका बाजूला इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी 4-4 दिवस रांगा लावणारे सुशिक्षित पालक आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची ही अशी जर्जर अवस्था. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. मराठीच्या जयघोषावर राजकीय पक्ष उभे राहिले, सत्ताधारी बनले. पण मराठीची अवस्था आजही मंत्रालयाच्या दारात उभ्या असलेल्या भिकारणीसारखी दयनीयच राहिली आहे. केवळ सरकारला दोष देऊन हा प्रश्न संपणारा नाही. आपल्या मुलांना मराठी शिक्षण देणं कमीपणाचं वाटणाऱ्या सगळ्यांसाठी ही शोकांतिका आहे. आपल्या मानसिकतेवर केलेला मोठा प्रहारही. पुढच्या काही वर्षात मराठी बोलूही न शकणारी पिढी मुंबईत वाढीला लागली तर दोषी कोण हे विचारताना आपली बोटं आपल्याकडेच वळायला लागतील. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.